हरे कृष्ण सभीवन्ने भी हमी भगवत गीताना श्लोकનો अर्थ देखता लगा છે। हमी ह्या देखता छता अर्जुनने लई दुःख होतू छ, युद्ध करांना हाव काही कंबोली कन कृष्णकडे शरणागत हेलू छे। ह्या कृष्ण बी अर्जुनने एक ज्ञान उपदेश करता लगा छे। ह्या आई भगवान आत्मज्ञानताई देते आई आत्मज्ञान देवासाठी एक अवकाश होणू पडितो ह्या भगवान ते बोलत तो प्रसंग कौशे तो करानो काही कंबोली का ना तिनानी ह्या कृष्णने तर एक अवकाश होणू पडितो ते देवासाठी काही कंबोली का ना आणि तिने एक श्रेष्ठ व्यक्ती होणू पडितो कोणे देखेल तो ने सभ्यने देवा नव्हतो ने का तिने एक श्रेष्ठ व्यक्ती होणू पडी असच तो ही कने ते श्रेष्ठ व्यक्ती भी होणू पडितो काही कन ह्या अर्जुनना मुखांतर एक गीता सार पूर्ण जगत ने छे। हमने एकत्न में, हमार गाँव ने एकत्न में, हमार देश ने एकत्न में, इडी जगत ने छे आई गीता सार। ह्या अर्जुन ने ह्या ये मुखांतर आई सन्निवेश सृष्टी करी कन देलू छे आणि एक कोणता भी व्यक्तीना मधमेनु व्यक्तित्व गोत्त होणू कया तर तिना जीवन में कातर परीक्षानु टाइम आवनु ने परीक्षानु टाइम कतर हमने सभीवने गोत्त सानु कतर एक कष्ट काल जगदी अम्मा तो आका उडू कष्ट कर्या भाई तई पार पड़ी दे कता अम्मी ते त्या पार पडानु लई मट्टू साहसनु काम होतू देखते काही कम बोलत की नाही तो ह्या आता अर्जुननु एक परीक्षानु टाइम आहे इदाम तिने कऊ भार पडनु कोनु कळतू नाही छे ಗೊಂದಲ छे तो तव एक मनुष्यना मधमेनु व्यक्तित्व भार पडनु कतर तिने कष्ट समय आयल तवाच तई मधमेनु व्यक्तित्व भार पडानु कऊ कया तर आता ऊसनु रस भार काढनु क आवनु हुनु कतर तई कऊ एक मिशिनम घाली कन फिरई कन ते ऊसने कवडादा एकनी मधमे घाली कन भार काढी कन करच तवच आई कष्ट काल कत्ते भी मनुष्यने एक हिंडी हिप्पी करकम बोलत तो ह्या ते टायमम एक मनुष्यनु व्यक्तित्व काछे कवानु भार पडक करतो तवच येत ह्या आणि आता युद्धम दोन्हीकडना लोको मरच कवानु गोत्त शिकंबी भगवान युद्ध करान बोलत तेशे आई अर्जुनने भी गोच्छे दोन्हीकडना भी लोको मरच काही कम बोली कन ह्या गोत्त शिकंबी भगवान युद्ध करान बोलत तेशे अर्जुन ह्या दोन्हीकडनं लोक मरत ते देखी कन दुःख होतुच व्यथे होतुच आई अर्जुन विचार करत ते तात्कालिक विचार मात्र कृष्ण विचार करत ते आगळनु दूरदृष्टी काही कम बोलात तो हमी तो ह्या भगवाननु विचार दूरदृष्टीनु विचार ह्या भगवान करत तेशे आणि आता बोली तुमने अर्जुनने लई मरुक होतुच काही कम बोली कन ह्या आता येऊने कऊ मारनु बा आता येऊनस भी घरो अनाथ ही जातो बेर लेकरो अनाथ होतो काही कम बोली कन ह्या एक डोळाम पाणी भरीकन मरु कौतुच काही कन ह्या संजय बोलत तेशे ह्या आई मरगानु आणि दया दोन्ही बी एकच कवाड्या तर बी दोन्ही वायलाचे ते जरा दयाच वायलू मरगानुच वायलू दया कतर ह्या एक व्यक्तीना एक व्यक्तीवर तिना कष्ट टायमने काय एक देखडावच तई अनुकंपत ह्या आता अर्जुनने आवत ते दयानमे अनुकंपत धावत ते कऊ कया तर चुन्नानो पाणी आणि दूध देख्या तर दोन्ही एकच लागच मात्र दोन्ही वन्नु गुणधर्म स्वभाव वायलो असच ते प्रकार ह्या दया कतर कोणावर बी निष्पक्षपात नाही ते मरगवनु ह्या अर्जुनने आवत्य व्यामोहनु मरगई ये मारा वाला तो बा यवने मारनु तो बा काही कम बोली कन मरगवतो लगोच अर्जुनने आता ह्या अर्जुनने ह्या मरगवात ते चूक काही कन ह्या कृष्ण बोलत तेशे कसान कतर आई अर्जुनने आवत ते मोहनु व्यामोहनु मरुगई कसान कतर ह्या कृष्ण इना ते पहिला रगड युद्ध करेल छे
रगडवन्ने मारेल बी शे. तो तर नी तवास कसासाठी अर्जुन विचार कर्यो ने तो तर होय बा मी तो योने सभी वन्ने मार्या तर तो ना सभी घरो बेर लेकरू सभी बी अनाथ होच काही कन तवा कसासाठी अर्जुन विचार कर्यो नाही. आताच कसासाठी विचार करतोच का तर ते मारावाला तो कवानु एक मोह मायानु मंजू मुसुकिदे कैकम बोलत तो ही कन अर्जुननु कर्तव्य काचे तई अर्जुनने इसर पडी गई छोडीच. ह्या डोळाम पाणी काढीकन अर्जुन बटेल छे कैकन ह्या बोलेल छे खरू. मात्र डोळाનું पाणी बी कवा काढणू खा काढणू कोणा संबर काढणू आई लई महत्व छे. कोणा देखेल लावून संबर रडी कम बोल्या तर तिने का गोच्छले नुसतं रडावून एका गोच्छे तिने काही कम बोलाच तिनासाठी ह्या आई चूक छे. अर्जुनने ह्या कृष्ण भगवान ज्ञानનો मार्ग देते आई तू करत ते चूक छे. चूक टायम चूक व्यक्तीना संबर तू डोळान पाणी काढे. चूक व्यक्तीन संबर नव्हे चूक व्यक्तेवन्नासाठी तू ह्या डोळाम पाणी काढतोच कैकन ह्या कृष्ण बोलत तेशे. ह्या मी भगवद्गीता मता आता तुडी कळलेलो काय तर एक 3 विषय हमी ह्या करेक्ट एक लक्ष दिकन देखेस काय. एक कतर अर्जुननु विचार आणि कृष्णनु विचार दोन्ही वन्नाम कवडू फरक छे. अर्जुननु मोह असेलो विचार छे. ह्या कृष्णनु सब्बीवन्ने समान आणि दूरदृष्टीनु विचार करेल छे. आणि एक कतर मरग आम्ही लई मरगतात का मला तो तसू मरग तिनाम बी 2 थर छे कवानु कळी हमने. एक अनुकंपनु मरग एक व्यामोहनु तई मरग आणि सब्बीवन्ने समान देखानु तई मरग एक. आणि एक तिसरू कतर मनुष्यने कष्टकाल आयल तवा ते मधमेनु व्यक्तित्व भार पडच तेव्हा ते मनुष्यने करेक्ट ये मनुष्य कैसा छे कवानु ते टायममा ओळखच. आता बोलत तो होय बाई तवा ते मनुष्यने देख्यात तो मी कैसू तिनु प्रसंग येलू तैसा प्रसंगम बी कैसू आराम भार पड्या देखते कवडू उपाय ते भार पड्या देखते ते तो विचार करीकन तो करेल ले चुगोठू कम बोलत की नाही तै व्यक्तित्व तै तो ह्या कष्टकालम आयेलू व्यक्तित्वम मनुष्य कऊ भार अवच कवानु था ते मनुष्यने कऊ शकवानु वळके गई छोडस. ह्या आम्ही आता भगवद्गीता में का सीखता छे मी आता कया तर ये सब्बी भी हमी हमारा जीवन ने अनुकरणे करीकन देख्या कतर कळच. हो तुमने पहिला ती भी बोलती छे. हाँ अर्जुनना जागावर तुम्ही बटीकन ऐको कैकम बोली कन तो ह्या आता हमारा जीवन में हमें का कष्ट काल आयतू तो याद करा ते टाइम में हमें कऊ चल्याता का कर्याता कवानु तई कळी कतर. हाँ होय हमी भी ह्या चुक्याता अथवा हाँ हमी ह्या बराबर डिसिजन ल्याता कवानु हमने कळच. आणि ऐ हमारा नानु नन्नवरू कवानु एक मोह अति बी चुगोट नमे तै मोह असणू मात्र था सब्बीवन्न बी समान असणू कैकंथा अर्जुनने कृष्ण कऊ बोलेल छे तो ह्या स्वतः हमने बोलत छे. ये प्रकार ह्या आम्ही भगवान कऊ विचार करच दूरदृष्टी राखी कन तो हमी बी विचार करान शिकणू. निस्तू आतानपुरतू बोलेल तो हाँ होय ले कैकन बराबर छे कन हमी ह्यू बी बोलाचे आणि एकटा कोणतर तई तऊ नमे तई ह्यू छे कैकम बोल्या का तर हाँ होय ले ते बोलत बी बराबर छे कैकम बोलाचे. ह्या हमी एक विचार करानु कऊ विचार करनु कैकन हमने ह्या देकडायलू छे. आणि एक श्रेष्ठ गुरुना संबरच हमी हमारू कष्ट बोलनु कवानु ह्या देकडायलू छे. आई लई मुख्य छे. आई ह्या अर्जुन देख के ललावान संबर विचार्यो नहीं. हाँ हमार सरकावाने विचार्या तर हमें का बोलाचे हाँ होय छोड़बा का हुनु पड़ी युद्ध गिद्ध करानु सभी भी नको ले कैकम बोली खन. ह्या भीष्म पितामहन हो द्रोणाचार्यने हो विचारेल असतोशी तर कृष्ण बहुतेक ते भी तब बोलता था कि काकी त्यो नहीं देतो को तो बा लई हटमारी से बराबर नहीं त्यो मनुष्य जान छोड़त ऐसा मनु सहवास कर नको तू तारा पुरतान तुम्ही तुम्हारा पुरतान तुम्ही तुम्हारा अम्मान बल्ली कन एक्कड असो आराम असो कैकम बोली कन. तो ह्या श्रेष्ठ व्यक्तीनं श्रेष्ठ
कोण एक गुरु करणारा છે, करेक्ट डिसिजन लिखन कोण मार्गदर्शन देखाडणारा છે, तवनाकडे मात्र हमारा कष्टનું એક હવે પરિહાર વિચારનું હરતા की देख देखेला लावण्याकडे विचारનું ना એ લઈ मुख्य विषय છે तभी कन हमारो कष्ट का आशी तर भी भगवान ना संबर समर्पण करनो कोने भी हमने ऐसो कष्ट છે तई कष्ट છે કે हमारा जीवनનું कष्ट कहे मनुष्य कहे पासती कष्ट आवच च कोना मनुष्यना संबर भी बोलनु ना भगवान ना संबर बोलनु तू का के कष्ट दियोच बाता मने आई हमें कऊ फेस करनु इनामती हमें कऊ पार करनु पार होनु कानु तई शक्ति तई ज्ञान भी तूच देबा भगवान हमने कई कम बोली कन हमी भगवान ना संबर समर्पण करनु हरता की लोकवन्ना संबर बोली कन हमी चूक ना करनु तई कवडू मट्टू चूक होकते तर तुमने सभी वन्ने भी वत्तच છે તેનાसाठी છે तई सुचूक करनु ना कई कम बोली कन यहाँ हमने लई सरळ रीति यहाँ हमने भगवान कळे देते છે તે પ્રકાર यहाँ नेक्स्ट हमारो कर्म कऊ करनु कवानु देखाडावते છે तई આગળના વિડીયોમાં तई भी घालू कतर ऐसे भी कृष्णार्पणमस्तु करी कन हमार गुरुना चरण ने अर्पण करू छो हरे कृष्ण।